2 मार्च 2026 96 नावाचा तामिळ सिनेमा बघितला. लव्ह स्टोरीज आहे, पण वेगळ्या प्रकारची. म्हणजे ज्याच्यात दोघे जण आपल्या मनावर म्हणजे मनात ठेवतात किंवा प्रकट करतात, पण उशिरा आपलं प्रेम. आणि मग ते तसंच पवित्र प्रेम राहू देतात, त्याला डाग न लागू देता. शाळेतलं प्रेम असतं. एक म्हणजे 10th क्लासमधले स्टुडंट्स असतात. त्याचं नाव असतं, मुलाचं नाव असतं रामचंद्रन आणि मुलीचं नाव असतं जानकी. पण तिला जानू जानू सगळे म्हणत असतात. ती हुशार असते अभ्यासात, दिसायला सुंदर असते, गोरी वगैरे. हा सोच असतो, काळा सावळा, आणि अभ्यासातही काही खास नसतो. तर त्याला ती आवडत असते आणि ती पण बऱ्यापैकी त्याला रिस्पॉन्ड करत असते. पण हा कधी बोलून दाखवत नाही, ती पण कधी बोलून दाखवत नाही. आणि मग 10th मध्ये अचानक त्यांचं म्हणजे जेव्हा सुट्ट्या लागतात परीक्षा झाल्यानंतर, तर आणि मग जेव्हा 11वीत नवीन वर्ष सुरू होण्याकरता जेव्हा ऍडमिशन घेतात, तर हा नसतोच वर्गात. आणि मग तिला कळतं की हे लोक गाव सोडून गेलेत, म्हणजे चेन्नईला गेलेत. आणि काहीच त्यांनी म्हणजे सांगितलं नसतं, काही नाही. आणि मग म्हणजे मग काहीच म्हणजे थांगपत्ता तिला लागत नाही. आणि का आपल्याला भेटला नाही, का सांगितलं नाही, हे काहीच कळत नाही त्यांना. फक्त शेजारचे सांगतात की खूप कर्ज झालं असतं त्यांच्या वडिलांच्या डोक्यावर, आणि त्याच्यामुळे हे घर विकून ते निघून गेले. मग हा दाखवलाय की आता म्हणजे चांगला मोठा माणूस झालाय आणि फोटोग्राफर आहे, नेचर फोटोग्राफी. आणि मग त्याच्याकडे स्टुडंट्स वगैरे येत असतात, त्यांना तो शिकवत असतो, गाईड करत असतो वगैरे. तर अशाच याच्यात ह्या लोकांचं एकमेकांशी त्यांच्या स्कूलच्या ह्यांचे हे चालतात, म्हणजे एकमेकांशी कॉन्टॅक्ट करणं. तर मग त्यांचं रियुनियनचं ठरतं. तर त्याच्या आधी तो जेव्हा स्टुडंट्सना घेऊन जात असतो, तर तो एका स्टुडंटला घेऊन तंजावरला जातो. तंजावरला त्याचं शिक्षण झालं असतं शाळेत. मग तिथे गेल्यावर तो त्याचा वॉचमन तोच असतो, म्हातारा, तो ओळखतो. तो एकदम क्लासरूम्स बघून आणि शाळा बघून एकदम नॉस्टॅल्जिक होतो, त्याला आठवण येते. आणि मग तो आपल्या एका मित्राला फोन करतो आणि मग त्याच्यातनं ह्या लोकांचं रियुनियनचं ठरतं. आणि मग कुठे करायचं, तर म्हणजे चेन्नईलाच करूया. मग चेन्नईला ठरतं सगळं रियुनियनचं, सगळे लोक येतात. आणि मग ही पण येते जानकी. ती सिंगापूरहून आलेली असते आणि तिचं लग्न झालं असतं, तिला एक मुलगी असते. आणि हा परत म्हणजे तिच्याशी लाजून लाजून बोलणं वगैरे चालतं. आणि हे सगळं ह्या लोकांनी मुद्दामून घडवून आणलेलं असतं त्यांच्या क्लासमेट्सनी, की पुन्हा या दोघांचं काहीतरी होतंय का बघायचं वगैरे. पण आता काय तिचं लग्न झालेलं असतंय, पण तरी ती त्याला म्हणजे रात्रभर थांबून म्हणे, नाही मला तुझ्याशी खूप बोलायचंय. आणि मग रात्रभर दोघंही गप्पा मारत राहतात. आणि मग त्याच्यातनं काही काही गोष्टी उलगडतात. ती म्हणते, तू का कधी आपलं प्रेम व्यक्त नाही केलं? तो म्हणे, मला असं वाटायचं तू इतक्या श्रीमंत घरातली, दिसायला चांगली, आणि गाणंही छान म्हणते, सगळं अभ्यासातही छान, काय करशील म्हणजे मला हो म्हणशील का नाही? आणि म्हणे, मी आलो होतो, म्हणजे आम्हाला अचानक जावं लागलं, पण मी नंतर आलो होतो तुझ्या कॉलेजमध्ये. आणि एका मुलीकरवी निरोपही पाठवला होता, पण ती मुलगी तुझं नाव विसरून गेली. आणि त्याच वेळेस म्हणे एक दुसरा मुलगा माझा पाठलाग करत होता आणि तोच मला दिसला तिथे समोर. मी तुला पाहिलंच नाही. आता मी असं उत्तर दिलंच नसतं की त्या मुलीला की तू अशी कोणाची निरोप नको आणत जाऊ, नाही तर मी तुझं नाव, तुझी कंप्लेंट करीन वगैरे असं. कारण हा गेला असतो कॉलेजमध्ये तिला भेटायला, पण आणि त्या मुलीकडे निरोपही पाठवला असतो. पण ती मुलगी नाव विसरून गेली असल्यामुळे हिचे गैरसमजत होते. आणि मग ती येऊन तसाच निरोप याला सांगते, त्याच्यामुळे हा निघून जातो परत खट्टून.
पण हा तिची सगळी म्हणजे वेअर अँड अबाउट्स ठेवत असतो. तिचं लग्न तिने कोणत्या वर्षी तिला 10वीला किती मार्क मिळाले, 12वीला किती मार्क मिळाले, ती किती आजारी पडली, मग तिचं लग्न ठरलं, ती सिंगापूरला गेली, लग्नात तिने कोणती साडी नेसली होती, हा गेला असतो लग्नात तिच्या आणि लांब कोपऱ्यात बघून म्हणजे बघत असतो. तर मग ही म्हणे तू का नाही हे केलं म्हणे. म्हणे मला किती म्हणजे आता आणि त्यांनी काहीच लग्न वगैरे नसतं केलं, तर ती म्हणे का बरं तू लग्न नाही केलं. तर तो म्हणे नाही केलं मी, म्हणजे नाही मला करावं असं वाटलं, कोणी नाही आवडली. तर पण म्हणे तू इतर मुलींना आवडतं म्हणे. हो होत्या म्हणे काही अशा, पण नाही म्हणे माझं म्हणजे हे झालं. मग हे दोघं असे जेव्हा रात्री कॉफी प्यायला बसले असतात, तर त्याच्या परत स्टुडंट्स येतात. त्यांना असं वाटतं की हे नवरा बायकोचे. त्या मुली त्यांना म्हणतात की सरांनी आम्हाला कधीच सांगितलं नाही की ते मॅरिड आहेत वगैरे वगैरे. मग ती पण गोष्ट रंगवून रंगवून सांगते की आमचं कसं लग्न जमलं, आमचं लव्ह मॅरेज आहे वगैरे वगैरे. म्हणजे असं सगळं नुसतं हे होतंय. आणि मग तेवढ्यात ते बाहेर निघतात तर पाऊस येतो. मग ही ओली होते, ह्याच्या घरी जातात, ती कपडे बदलते, वाळत घालते, तो वाळत घालतो आणि ती रात्रभर त्यांच्याच घरी राहते. सकाळी दुसऱ्या दिवशी तिची सिंगापूरची फ्लाईट असते. तर त्याच्यातही ती त्याला फोर्स करते की तू तिकीट काढून आत ये, माझी फ्लाईट जाईपर्यंत तू थांब, मला शेवटपर्यंत तुझ्याशी बघायचंय. तो तिला विचारतो तू तुझ्या संसार, म्हणजे ती इतकी त्याच्या अशी तिला मन आतून खात असते की आपल्यामुळे ह्यांनी लग्न नाही केलं. आणि तो मग विचारतो की तू खुश आहेस ना. तर ती म्हणे हा मी खुश आहे, मुलगी छान आहे, नवराही माझा खूप छान आहे, सगळी काळजी घेतो, पण शेवटी प्रेम ते प्रेमच असतं म्हणे. आणि मग ती जाते. मग हा रात्री त्याच्या घरी तो सगळं जुने त्याची बॅग उघडून दाखवतो, शाळेतल्या तिच्या सगळ्या वस्तू दिले, म्हणजे काही ज्या असतात तिच्या आठवणी त्या सगळ्या ठेवलेल्या असतो, तिच्याकरता केलेली कविता, प्रेमपत्र, सगळं म्हणजे त्यांच्या सगळ्या जुन्या गप्पा ज्या झालेल्या असतात ते सगळं शेअर करत असतात. मग तो एकदम त्याचं लक्ष जातं की अरे हिचे कपडे तर इथेच राहिले, जे काल ओले झाले होते. तर मग ते घडी करून तो परत त्याच सूटकेसमध्ये ठेवून देतो आणि तिथेच सिनेमा संपलेला आहे. म्हणजे थोडक्यात ती घरी जाते आपला आपला संसार करायला. सगळ्यांनी प्रयत्न केलेले असतात. त्यांची एकदा भेट होते, सगळे गिले शिकवे दूर होतात किंवा गलतफहमी जे त्यांना झालेली असते एकमेकांबद्दल. तर ती तेच म्हणते की जर तू आधी मला म्हणजे आपण भेटलो असतो कॉलेजमध्येच आणि मला जर तो गैरसमज नसता झाला की दुसऱ्याच मुलानी चा निरोप घेऊन आली ती मुलगी, तर आज काही वेगळी सिच्युएशन असती. तर हा म्हणतो ठीक आहे, जे होते ते चांगल्यासाठीच होते. आणि तो खूप शांत आणि कंट्रोल्ड असं दाखवलंय. आणि मग काय नाही, तो गपचूप ते सगळे कपडे ठेवतो आणि सुटकेस बंद करतो आणि तिथेच सिनेमा संपतो. म्हणजे शेवटी तो फक्त आपल्या हृदयाच्या कप्प्यात तिच्या प्रेमाच्या आठवणी साठवून त्यांनी जगायचं ठरवलेलं असतं. छान आहे, वेगळ्या टाईप्स आहे.